निघाली दशम्या धपाटे घेऊन पहाटे 6ला आमची सवारी. अनिरुद्ध राजाची घेऊनी ललकारी. निघाली दशम्या धपाटे घेऊन पहाटे 6ला आमची सवारी. अनिरुद्ध राजाची घेऊनी ललकारी. एक एक मैलांचा जसा जसा प्रवास कटत होता, एक एक मैलांचा जसा जसा प्रवास कटत होता, बापू भेटीचा धीर तसा तसा सुटत होता. अखेर पोहोचलो त्या मुंबा नगरीत. काही उशिराने का होईना, पण त्या बापू नगरीत. त्याला भेटण्याची लागली होती आस. त्याला भेटण्याची लागली होती आस. भानावर आले तेव्हा जेव्हा सामोरी दिसलं आपलं आधीचं हॅपी होम, अर्थात आत्ताचं दत्त निवास. खूप दिवसांपासून या पवित्र स्थळी यायचं होतं. खूप दिवसांपासून या पवित्र स्थळी यायचं होतं. त्या आदिमातेच्या समोर बसून तिच्याशी खूप बोलायचं होतं. थोडीफार डॅडची तक्रारी करायची होती तिच्याकडे. थोडीफार डॅडची तक्रारही करायची होती तिच्याकडे. सांगायचं होतं तिलाच की रात्री सांग हा त्याला बघायला माझ्याकडे. सगळं सगळं मग बोलून झालं आणि बसचं स्टिअरिंग हरिगुरुग्रामकडे वळालं. सगळं सगळं मग बोलून झालं आणि बसचं स्टिअरिंग हरिगुरुग्रामकडे वळालं. बाप रे, काय ती गर्दी. गर्दी म्हणूयात की प्रेम, सगळंच भक्तिभाव चैतन्य. गर्दी म्हणूयात की प्रेम, सगळंच भक्तिभाव चैतन्य. प्रत्येकाच्या भक्तीत वेगवेगळं नाविन्य. आणि मग फायनली हरी आला रे. हरी आला रे हे शब्द ऐकताच मन गहिवरून आलं होतं. हरी आला रे हे शब्द ऐकताच मन गहिवरून आलं होतं. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं, सतत आपली काळजी घेणारं, भरघोस मिशाचं, धिप्पाड छातीचं असं कोणीतरी समोरून चालत येत होतं. हा आनंद गगनात मावत नव्हता. ओंजळ भरली होती आणि तो तिथे बसून बोलत होता. हा आनंद गगनात मावत नव्हता. ओंजळ भरली होती आणि तो तिथे बसून बोलत होता. मी नाही, तू त्याची कृपा, बाधा निवारक सुदीप आणि मीही शिवानंद बनणार हा विश्वास तो माझ्यात देत होता. किती गोड आहे ना तो. त्याची बाळं दर्शन घेत होती आणि तोही त्यांना डोळे हलकेसे मिचकावून त्याच्या प्रेमळ नजरेने बोलत होता. खरंच किती गोड आहे ना तो. त्याची बाळं दर्शन घेत होती आणि तोही त्यांना डोळे हलकेसे मिचकावून त्याच्या प्रेमळ नजरेने बोलत होता. मी मारत होते हाक, हरिओम बापू. मी मारत होते हाक, हरिओम बापू म्हणून त्याला आणि माझा देव माझ्याकडे तितक्याच प्रेमाने बघत होता. लव्ह यू म्हणत बाबा वेळ काढत होता बाळांसाठी. लव्ह यू म्हणत बाबा वेळ काढत होता बाळांसाठी. मग जड पायांनी त्या नगरीतून निरोप घेतला पुन्हा येण्यासाठी. आणि बापूला अंबज्ञ म्हणत निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि बापूला अंबज्ञ म्हणत निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. हरिओम श्रीराम अंबज्ञ.